श्री महालक्ष्मी महात्म्य। नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ते। नमस्ते करुणारूढे कोलासुरभयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते ते। श्री गणेशाय नमः। श्री कुलदेवताय नमः। ओम श्री महालक्ष्मी नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या बुद्धीच्या नायका सकळ विद्यांच्या कारका नमस्कार तुझ एका करी कार्यारंभी। नमो शारदे ब्रह्मानंदिनी सर्व विद्यांची तू स्वामिनी सर्व ब्रह्मादिकांची जननी प्रणव रूपिणी तुझ नमन। तू मुखासी करिसी वाचाळ पंगुसी लंघविसी अचळ ऐसी कृपा तुझी सकळ महालक्ष्मी तुझ नमन। ब्रह्ममुखी सरस्वती स्थापिली तुवा निश्चिती ब्रह्मा तेव्हा वेदाप्रती उच्चारिता जाहला शिव सूर्य शक्ती गणपती विष्णू तुझी जाहलासी निश्चिती तुझी पंचायतनाकृती तुझ लागी नमन करी। श्री दत्त वसिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकादीन पंचायतन भक्त अनेक यांनी नमिले सर्वदा। असो जिची ही स्तुती जाण त्या लक्ष्मीसी करुणी नमन करीतसे स्तुती आरंभून भक्ती भावे करुनिया। जय भव दुःख विनाशिके भक्त पालके दुष्टांतके उत्पत्ती स्थिती संहारेके जय लक्ष्मी तुझ नमन। तू अनंत अवतार धरून दुष्ट जना करिसी शासन आणि भक्तांचे करी रक्षण आनंदे करिसी लक्ष्मी तू नमन। असो गुरुवरा सुख निधान तो गुरुराया स्मरू त्या पवित्र चरणा चित्त शुद्धी होईल। लक्ष्मी जे शरण येती तुते त्यांच्या नाशिशी तू दुःखाते आता प्रसन्न हो आम्हा ते शरण आलो तुझ लागी। तू सकळ जगाची माता चराचरी असे तुझी सत्ता विश्वाची ईश्वरी सर्वथा आम्हाला घी प्रसन्न हो। लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी ध्रुवे स्वदे महारात्री महाअविद्ये लक्ष्मी देवी नमस्तुते ते। तुझे जे आश्रित भक्तजन त्यांसी नाही विपत्ती जाण ते तव आश्रया ते पावन धन्य होती त्रैलोकी। तू विश्वाची स्वामिनी जाण यासाठी जगाचे करसी पालन विश्वात्मिका अससी म्हणून धारण करसी जगत्रया। तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी सर्व बाधा प्रशमन करी विनाशावे आमुचे वैरी हेची कार्य करावे। तुझची मागतो हाची वर जेव्हा आम्हासी संकट थोर पडेल तेव्हा तू अवतार घेऊन विघ्न निवारावे। तो मालती दत्तात्रेय शिष्यासी सांगे मार्कंडेय सूत सांगे शौनकाय श्रवण तुझी करावे। श्रवण तुम्ही करावे ऐका तुम्ही भक्तजन लक्ष्मी व्रत करी जे कथन जे आचरता होई प्रसन्न महालक्ष्मी तू तुम्हावरी। पुरा श्रेष्ठ युगी द्वापारी पवित्र सौराष्ट्र भुवरी ची कथा घडली साकारी तीच आजी कथिन। त्या सौराष्ट्र भूभागी भद्रश्रवा राजा राज्य करी ज्ञाता असे तो वेदा माझी भूलोकी तो पराक्रमी। सुरत चंद्रिका नामे राणी पतिव्रता असे रात्नी भूमीवरी करी ती देखणी राजा राणी राज्य करी। तयांसी संतती असे 8 7 सूत पाठोपाठ श्याम बाला नामे धीट सुता होती तयांची। नगर प्रांगणी उद्यानी खेळे ती राजनंदिनी तये वेळी राजगृही आश्चर्य वर्तले अपार। महालक्ष्मी चिंतीमणी राही जरी राजगृही तरी राजहस्ते जनी नांदेन सुख समृद्धी। जरी जाईन गरिबा घरी तो स्वार्थी खर्चील संपदा सारी इतर आर्त जनता सारी दरिद्री राही पिचारी। विचार ऐसा करोनी
वृद्ध नारी रूप घेऊनी, हाती काठी ती धरुनी, राजद्वारी प्रगटली. होती तेथे एक दासी, धावे दासी दारापासी, पुसे कोण हवे तुझसी, जाणे तूच कोणापाशी. तू अससी कोणाची कोण, कोण्या जागा राहसी जाण, राजगृहा येण्या कारण, सांग गे मजसी माऊली. बोले वृद्धारूपी लक्ष्मी, जगदीश द्विज स्वामी, द्वारके राहतो आम्ही, कमला नामे ओळखी. पूर्वजन्मी तू राणी, पूर्वजन्मी तुझी राणी, वैश्यभार्या होती जाणी, संघर्ष करी रात्रंदिनी. ऐसे जीवन तयांचे, वैश्य होता महाक्रोधी, रोज रोज पत्नीसी मारी, नाना परी छळ करी, अन्न पाणी ते मिळेना. तेने नारी संतापली, गृहा टाकून निघाली, राणी वनी भटकली, दया येई मज तिची. मी जाऊनी तिच पाशी, पुसिले तिच्या दुःखाशी, उपदेश केला तिजसी, तिचे समाधान करी. व्रत देई सुख शांती, लक्ष्मी व्रताची महती, सांगतली तिच्यासाठी, पूजा विधी कथियेली. व्रते सांगितल्या रीती, करी श्रद्धेने ती भक्ती, लक्ष्मी व्रत ती आचरी, झाली ती लक्ष्मी प्रसन्न. दारिद्र्य ते फिटले, कलह तेही संपले, धनधान्य गृही वसे, आनंद झाला श्री कृपे. लक्ष्मी व्रता आचरती, भाग्या नव्हती क्षिती, दोघे लक्ष्मी लोका जाती, श्री कृपे करोनिया. जेवढी वर्ष केले लक्ष्मी व्रत, तेवढी सहस्र वर्षे वैभवात, राहुनी जन्मली राजकुळात, पूर्व पुण्ये लक्ष्मी व्रताचिया. नाना सुखे नाना ऐश्वर्य, भोगाया मिळे त्या राणीस, भुलोनी ऐश्वर्य सुखास, विसर पडे त्या व्रताचा. लक्ष्मी व्रताचे स्मरण, कराया आले मी जाण, सांग माझे आगमन, विस्मृती तुझ्या राणीला. ऐकोनी तिचे वच, कौतुक झाले दासीस, श्रद्धेने विचारी वृद्धेस, लक्ष्मी व्रताची महती. जोडून या दोन्ही कर, दासी विनवी वृद्धेस, सांगे मज लक्ष्मी व्रत, कैसे केव्हा आचरावे. लक्ष्मी वृद्ध रूपाधारी, प्रसन्न होई दासीवरी, व्रताची महती सारी कथन करी संक्षेपे. मासा माझी मार्गशीर्ष, त्यात असे ईश्वरी अंश, तोची योग्य लक्ष्मी व्रतास, श्रेष्ठ पद मानिला. गुरुवारी मासा माझी, वसा घेई राही व्रतस्थ, मन राखी शांत स्वस्त, शुद्धाचरणी वर्तावे. जलपूर्ण कलशवा घागर घेई, तया माझी पैसा सुपारी दुर्वा घाली, हळद कुंकवाची बोटे लावावी, कलशाच्या अष्ट दिशांनी. 5 वृक्षांच्या फांद्या आणि, त्या कलशा माझी नीट ठेवी, स्वच्छ अशा पाटावरी, तांदूळ थोडे पसरवी, जमीन सडान संमार्जन करी, बैठक त्यावरी पाटाची करी, शोभवार रांगोळी रेखावी, कलश ठेवी पाटावरी. महालक्ष्मीचे आराधन, प्रेम भावे करावे पूजन, महालक्ष्मी तिची महाकाली जाण, तिची महासरस्वती. जो महालक्ष्मीची पूजा करी, तयावरी कृपा करी निर्धारी, या कारणास्तव पूजा सत्वरी, जगन्माता सर्वदा. ती भक्तवत्सला जगन्माता, तिची पूजा करीती तत्वता. अर्ध्याती भूषणे गंधाक्षता, पत्र पुष्प धूप दीप नैवेद्य, राजोपचारे यथाशक्ती, भावे पुजावी महाशक्ती. सकर्पूर तांबूल अर्पण, भक्ती भावे करावे जाण. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मीय नमः म्हणावे. श्री महालक्ष्मी मातेचे पूजन करावे, दूध फल मिष्टान्न ठेवावे, नैवेद्य अर्पावा लक्ष्मी माई. मग देवीची आरती करी, मनोभावे ती प्रार्थना करी. श्री लक्ष्मी माते इच्छा सांगावी, जेणे होई कृपा तुझवरी. भगवती लक्ष्मी माते, सेवा करी यथामते, यथाशक्ती तव भक्ती.
मान्य करी तू माऊली मी बालक अज्ञ म्हणून. सेवेत चूक क्षमा करुनी भक्तासाठी येईगे धावनी. प्रसन्न होई आम्हावरी कृपा करी आम्हावरी. तू राहावे घरी दारी दारिद्र्य दुःख निवारी. सुखी ठेवी सकळिका विपुल हो धन संपत्ती. कधी न येई आपत्ती दीर्घायु असो संतती. भाग्य तेजस्वी करी कमळासने सूर पूजिते. शंख चक्र गदा हस्ते महामाये जगन्माते. लक्ष्मी देवे नमस्तुते ते. ऐशी करावी प्रार्थना घाली साष्टांग नमना. पूर्ण होती मनोकामना व्रत ऐसे आचरिता. उपास करी दिवसाशी दूध फळ आहार करी. मनी घेई शिवनाम परी. जेने लक्ष्मी कृपा करी. सायंकाळी करी गोपूजन करी महानैवेद्य अर्पण. मग जेवी तू आपण मसह कुटुंबे आनंदे. दुसऱ्या दिनी कलश जल ओती विहिरी वा नदी जली. 5 फांद्या त्या 5 ठिकाणी एक एक ठेवी तू. तू घरी परत येशी पूजा केली जी त्या ठाई. हळद कुंकू वाहोनी नमस्कार क्या भावे करी. ऐकोनी झाली दासी संतुष्ट बोले तुझ दिले बहु कष्ट. परीन होशी तू रुष्ट क्षमा करी वृद्ध माये. आता जाई राणी पाशी निरोप देई जशी. तेथे थांब तू जराशी. राणी येई झड करी परी त्या क्षुद्र राज्ञीला. वैभवाचा गर्भ झाला वृद्धेचा निरोप गेला. येई ती गर्व करून राणी म्हणे काग थेरडे. कशासे येसी माझ्या मजकडे. कोण ऐकी तुझे पवाडे. निघून जाई येथोनी लक्ष्मी बोले त्या राणीसी. राज वैभवय माझसी उद्दाम उन्मत्त होशी. विसरली पूर्वस्थिती आज अति शुभ दिन. लक्ष्मीचा करी हा जाण केला सत्वा अपमान. फळ भोगे तयाचे तू. ऐकोनी ती शापवाणी रागे लाल झाली राणी. वृद्धे करी मारहाणी अद्वा तद्वा बोलली ती. वृद्धा नारी लक्ष्मी माता मणी म्हणे इथे आता. क्षणभरी न थांबता जाई सत्वरी अस्वस्थाना. लक्ष्मी निघाली तेथोनी श्याम बाला ती सामोरी. दोघा दुष्टी भेट झाली सुदैव होते कन्येचे. वृद्धेकडून तिचला राजगृही त्या वृत्ताला. कळला श्याम बालेला क्षमा त्याची ती बाला. देखोनी सालस बाला वृद्धे येई कळवळा. लक्ष्मी व्रताचा तो वसा सांगितला तिच लागी. दीन असे मार्गशीर्षातला गुरुवार असे पहिला. तो लक्ष्मी नारायण पूजिला राजकन्येने भक्ती भावे. अखेरच्या मग गुरुवारी लक्ष्मी कृपा करी तिजवरी. मनातली तिची इच्छा सारी परिपूर्ण करी ती जाहली. सिद्धेश्वर नामे रूप मालाधर त्याचा पुत्र. राजकन्ये मिळेवर विवाह होई तयांचा. नृपकन्या सुखी झाली आनंदे नांदू लागली. कृपा ती लक्ष्मी माऊली तया सतत लाभली. भद्रश्रवा नृपा आणि सुरचंद्रिका राणी. लक्ष्मीच्या शापे करून दारिद्र्य आले दोघांसी. हा म्हणता राज्य जाई वैभव ते नष्ट होई. 18-20 दारिद्र्ये अनन्य दशा पातली. लक्ष्मी करी अवकृपा न चाले ती कोणाची मात्रा. फळे येती ती स्वकर्मा भोगावी लागती जगी. राजा राणी ती म्हणून दुःख भोगी क्षणोक्षणी. हालहाल रात्रंदिनी भोगी काय ते सुचेना. राणी ती विचार करी ती बोलली नरपती. जामाता आपला भला साह्य मागावे तयाचे. जाई तया राजगृही सांगा ही दुर्दशा सारी. दया उपजे अंतरी साह्य काही आजी करी. तैसा तो राजा निघाला जामात नगरी आला. विश्रांती घ्याया बैसला नदी काठी तो एकला.
राजगृहातील दासी आल्या होत्या त्या पाण्यासी, पाहती भद्र श्रव्यासी करीती त्या वास्तपुशी. कोठोनी झाले आगमन, आहात कोणाचे कोण, आपले सांगी नाम संपूर्ण, ऐकोनी करू मार्गदर्शन. वदनी शोभे राजलक्षण, परी दशा असे हीन दीन, सत्य असे न ते सांगी जाण. करा मन मोकळे सत्वरी, नोप पाही त्या दासी ते, सांगे सर्व नाते गोते, नवल होई ऐकोनी, धावत जाती त्वरेने. राजगृही श्यामबाला, नृपवृत्तांत ऐकला, सर्व ऐकोनिया तिला, आश्चर्य होई बहुत. श्यामबाले काय केले, मेनका दासीस बोले, वस्त्रभूषणे घेऊनी, पित्यास धामाचिया आणि. भद्रश्रवा आणि राजद्वारी, सत्कार या तयाचा करी भारी, सर्वर दास दासी सेवे करी, होते तत्पर नृपाच्या सेवेला. पंचपक्वाने ते भोजन, तैसे कराया मनोरंजन, मधुर गीत वाद्य नर्तन, सर्व सिद्ध होते नृपसेवे. काही दिवस राहुनी, पाहुणचार घेऊनी, राजा चाले परतोनी, आपल्या त्या नगरासी. जाताना त्यासी कन्येनी, हंडा भरोनी द्रव्यानी, पित्या देई प्रेमाने, वंदन करी पित्यासी. राजा म्हणी संतोषणी, स्वधामा पोचे येऊनी, बोले आपल्या पत्नीसी, द्रव्य देखते जाणिले. हंडा पाहे उघडोनी, आश्चर्य आले घडोनी, द्रव्य ते नष्ट होनी, तयाचे कोळसे होती. सूरजचंद्रिका अहंकारी, अपमानती लक्ष्मीचा करी, म्हणूनच कल्याण होई, झाले होते सर्व लक्ष्मी सत्ते. कन्या श्यामबाला लक्ष्मी भक्त, आर्या झाली नाही ती उन्मत, राजगृही त्या वैभवयुक्त, विपुल असे भरभरोनी. सूरजचंद्रिका होई भिकारी, जाई एकदा कन्येच्या घरी, तेव्हा माते कुशल विचारी, कन्या प्रेमे करोनी ती बाला. मातेस करी नमन, करी आदर सत्कार, दीन असे गुरुवार, मार्गशीर्ष मासातला. लक्ष्मी व्रत श्यामबाला, करी भक्ती राजभार्या, मातेसी करवी व्रता, भावभक्ती करोनिया. माता राही काही दिवस, निघाली सूरजचंद्रिका, लक्ष्मी व्रत केले म्हणून, श्रीमंती लाभली तिजसी. पुढे काही काळ वर्तता, माहेरी येई श्यामबाला, परी तिथे विचित्र आला, अनुभव मातृकृतीचा. न देता द्रव्य पित्यासी, कोळसे देशी मुतयासी, रक्त हस्ते धाडिलेसी, म्हणून मात कोपली. त्या श्यामबालेला काही माहेरी न कोणी पुसी, स्वपुत्रीच्या भेटीसही आली नाही माता राणी. तरी त्या श्यामबालेला मातेचा राग न आला, सत्वरी ती पतिगृहाला आली गेल्या पावली. निघताना करी गोष्ट, घेई थोडे तेथे मीठ, मग ते धरोनी नीट, निघाली आपले नगरी. येऊनी पोचे राजमंदिरी, राजा मग बोलेस विचारी, गेली होतीस तुझ्या मायेरी, काय आणले राणी तेथुनी. ती त्यावरी उत्तर देई, राज्याचे मी सार आणि, नवल होई ते ऐकोनी, श्यामबालेच्या पती प्रती. तो बोलला पत्नीला, पाहू ते दाखवी मला, ते ऐकोनी श्यामबाला, म्हणे धीर थोडा धरा. मग सांगोने आचार्यासी, भोजन आळणी करवी, पती ते भोजना बैसवी. चकित झाला तेव्हा तोही, श्यामबाला काय करी, ताटी होते मीठ तवाडी, तेव्हा वस्तू ताटातली रुचकरशी लागली. बाला तरी खरी चतुर, म्हणे हेच राजी सार, मनी करिता विचार, नृपासही पटले ते. मग त्या उभयतांनी लक्ष्मी स्मरण करोनी, भोजन केले आनंदोनी, सुखे ती नांदू लागली. असे लक्ष्मी व्रत फलदायी सदोदित, करी श्रद्धे जीवनात, सुख लाभेल जगता. प्राप्त होई सुख समृद्धी, धनधान्याची होई वृद्धी, ऐसी व्रताची ह्या प्रसिद्धी, असे सर्वत्र भूवरी. स्त्री पुरुष भाविक जन, लक्ष्मी व्रताचे आचरण, त्या ठेवी वैभवात जाण, सत्य सत्य वचते हेई,
ऐसे प्रत्यक्ष लक्ष्मीने जे सांगितले स्वमुखे पद्मपुराणी विस्तारे असे वर्णिले सर्वही धनधान्य लाभादायी सौख्यती मिळवावयासी इच्छा पूर्ण व्हावयासी लक्ष्मी व्रत करावे करोनी भावे लक्ष्मी पूजन हा महिमा करावा पठन किंवा करावे याचे श्रवण म्हणजे फळ लाभेल हाती ऐसे लक्ष्मी व्रत केल्यावरी यापुढे प्रत्येक गुरुवारी दिवसा माझी एकदा दरी महिमा हा पठन करी महालक्ष्मी ती होता प्रसन्न देईल समृद्धी धनधान्य भूमी गृह ऐश्वर्य वाहन लाभेल लक्ष्मी कृपे करून ऐश्वर्य प्राप्त झाल्यावरी करू नये ती शिरदोरी नम्रतेने गुरुवारी लक्ष्मी व्रता आचरी करावे स्वतः हे व्रत सांगावे आप्त स्वकीया तयाकडोनी करवावे धनलाभ सर्वा होई असा असे लक्ष्मी व्रताचा महिमा मालती दत्तात्रेय करी वर्णना म्हणून करी ओम श्रीम नमः रोज सकाळी रात्री सहस्र लक्ष्मीचा करील जो हा मंत्र सुख समृद्धी सिद्धी लाभत महालक्ष्मी कृपा तयावरी ओम श्रीम नमः लक्ष्मी मंत्र संकल्प सिद्धी साक्षात सहस्र जप रोज करी नित्य नेमे करोनी श्री भक्त पालती दत्तात्रेय ग्रंथ लिहवी लक्ष्मी स्वस्फूर्ती वाचिती ऐकती वाजे भक्ती कृपा करी महालक्ष्मी माता श्री महालक्ष्मी माते की जय श्री महालक्ष्मी माते की जय श्री महालक्ष्मी माते की जय।